जय महाराष्ट्र. मी अजीज खान. आपल्या NATV इंडिया न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत करतो. पाहूया विशेष बातमी. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून एक दिवस कोरडा मोहीम. प्राथमिक आरोग्य केंद्र ढानकी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती मुनेश्वर, आरोग्य सहाय्यक चव्हाण आणि आरोग्य सहाय्यक वाघाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील ढानकी शहरात कंटेनर सर्वे आणि टेमिफॉस ॲक्टिव्हिटी करण्यात आली. पावसाळ्यात कीटकजन्य आणि जलजन्य तसेच डेंग्यूसारखे आजार पसरण्याची शक्यता असते. या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी जनजागृती करून घरोघरी जाऊन भांड्यात साचलेले घाण पाणी काढून टाकून डासाळी आढळलेल्या कंटेनरमध्ये टेमिफॉस द्रावण टाकण्यात आले. तसेच ताप रुग्णांचे रक्तनमुने घेण्यात आले. यावेळी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. या ॲक्टिव्हिटीसाठी आरोग्य सेवक दादाराव हंबर्डे, अविनाश रावते, सतीश वनवे, गंगाधर ढगे, बालाजी जाधव, रंगाराव खोकले, आशा सेविकानंदा कांबळे आणि संगीता झिंजाळे यांनी परिश्रम घेतले. ब्युरो रिपोर्ट NATV इंडिया न्यूजसाठी विक्रम मुदिराज, ढानकी. प्रतिबंध करण्यासाठी आळा घालण्यासाठी साथरोग पसरू नये म्हणून ढानकी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आम्ही टीमवर्क सगळ्यांनी मिळून टेमिफॉस ॲक्टिव्हिटी केली आणि ज्या रुग्णांना ताप आहे त्यांचे रक्तनमुने घेण्यात आले. अशी टेमिफॉस ॲक्टिव्हिटी करण्यात आली.